क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। नेरळजवळील दामत ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ गावाकडे जाणाऱ्या सुमारे 500 मीटर रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून खड्ड्यांसोबतच गटाराचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विशेषतः शाळकरी मुलींना घाणीच्या पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी आणि कडेला असलेली गटारे साफ न केल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून पावसाळ्यात या मार्गाला अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले आहे। भडवळ गावातील नागरिकांसह रिक्षा चालकांनाही या खड्ड्यांमधून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत दामत येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख अबिद अजगर खोत यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवलाय। रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, गटारे साफ करून सांडपाण्याचा योग्य निचरा करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। शाळकरी मुलींच्या वाटेत घाणीचे पाणी, नागरिकांच्या वाट्याला खड्डे, आता तरी ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे। तो दामत भरवलचा मेन रस्ता आहे। अशफाक डोंगरे यांच्या घरापासून भरवलपर्यंत इकडे 500 जवळपास 500 मीटरचा रस्ता आहे आणि इकडे 3 शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, इंग्लिश शाळा। लहान लहान पोरं इकडनं जातात। आज पाऊस थांबलेल्यासाठी रस्ता दिसतो, जास्त पाऊस झाला का पूर्ण रस्ता पॅक होतो, काहीच दिसत नाही इकडे। माझी एवढीच मागणी आहे ग्रामपंचायतनी किंवा स्थानिक लेवलला कोणी पण इकडे मला खडी किंवा काहीतरी उपाय करून याला चांगला करून द्यावा। इथली जी गटार आहेत, गटारांचा आणि रस्त्याचा वरती आलेला आहे पाणी वरती आहे आणि जेव्हा पण जास्त पाऊस पडतो तो पाणी डायरेक्ट घरामध्ये शिरतो। तिकडे परवे दादाचा घर आहे, त्याच्या घरामध्ये आज तो कोमामध्ये, त्याच्या घरामध्ये पाणी शिरतो जास्त पाऊस झाला तर। याच्याकडे ग्रामपंचायतनी लक्ष दिलं पाहिजे। ग्रामपंचायतचा काम आहे याचा काम आहे, आपला प्रशासकचा काम आहे, त्यांनी लक्ष दिले पाहिजे आणि तो तात्पुरता मार्ग लावला पाहिजे। त्याची साफसफाई झालेली गटारांची, गटारामध्ये जाम होतो, पाऊस जास्त आला गटारावरती येतात, वरती पाणी आला का तर घरामध्ये शिरतो। इकडे पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे। ग्रामपंचायत काय लक्ष नाही इकडे ग्रामपंचायतनी लक्ष दिले पाहिजे, ही आमची मागणी आहे।